विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी श्री वानखेडसह तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत भाग 3 आणि या अंतर्गत डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2022 करता बहुपर्यायी प्रश्न उत्तरासह वर्ग 9वा आणि दोन्ही माध्यमांकरिता आहे. DHBB कॉम्पिटिशन एक्झामिनेशन 2022 class 9th English and Marathi medium also. MCQs with answer part 3. मित्रांनो मागील 2 भागापासून आपण हा एक उपक्रम सुरू केलेला आहे तुमच्याकरिता खास करून, आणि यामध्ये आपण मागील वर्षी किंवा त्या अगोदर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरासहित स्पष्टीकरण घेत आहोत. चला तर मग पाहूया पुढील प्रश्न काय आहे. दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो मागील काही भागापासून आपण ही तयारी करतच आहोत आणि पुढे सुद्धा जोपर्यंत एक्झाम होणार नाही तोपर्यंत ही आपण मालिका सुरूच ठेवणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. चला तर मग पाहूया. खाली दिलेली विधाने वाचा आणि त्या खाली दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. विधान पहिलं आहे, यू वेगाने एक वस्तू ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने फेकली असता टी सेकंदात ती कमाल उंचीपर्यंत पोहोचण्यास 2t सेकंद एवढा वेळ लागतो. विधान दुसरं आहे, ऊर्ध्व म्हणजेच वरच्या दिशेला वेगाने फेकलेली वस्तू खाली येताना वेगाचे परिमाण तेच राहते परंतु दिशा बदलते. विधान बघा दोन्ही. यू वेगाने एक वस्तू ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने फेकली असता टी सेकंदात ती कमाल उंचीपर्यंत पोहोचल्यास 2t सेकंदाने ती परत येते. आणि दुसरं विधान आहे, ऊर्ध्व दिशेला वेगाने फेकलेली वस्तू खाली येताना वेगाचे परिमाण तेच राहते परंतु दिशा विरुद्ध होते. तर पर्याय आहेत मित्रांनो. ए, वरील दोन्ही विधाने सत्य असून विधान 2 हे विधान 1 चे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर बघा बी, वरील दोन्ही विधाने सत्य असून विधान 2 हे विधान 1 चे अचूक स्पष्टीकरण नाही. सी, विधान 1 सत्य असून विधान 2 असत्य आहे. आणि डी, विधान 1 असत्य असून विधान 2 सत्य आहे. यामध्ये शेवटचा पर्याय डी हा अचूक पर्याय आहे. विधान 1 असत्य असून विधान 2 सत्य आहे. हाच प्रश्न इंग्रजीमधून बघूया. Read the following statement and choose correct option. Statement first, an object is thrown vertically up with velocity u, reaches the maximum height h after t second at a time 2t second. Statement second, an object is thrown vertically up with a velocity, it comes back to its initial position with same magnitude of velocity at velocity असेल. तर हे दोन विधान आहेत या ठिकाणी. पहिले विधान आहे, पहिलं स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट, an object is thrown vertically up with velocity u,
reaches the maximum height h after t second at a time 2t second. Statement second, an object is thrown vertically up with a velocity. It comes back to its initial position with same magnitude of velocity. Options: both statement first and second are true, and statement 2 is correct explanation of statement 1. B, both statement 1 and 2 are true, but statement 2 is not the correct explanation of statement first. Option C, statement 1 is true but statement 2 is false. And option D, statement first is false and statement 2 is true. Therefore, option number D is correct option. या ठिकाणी डी हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खाली दिलेला उत्तरा काळजीपूर्वक वाचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. परिच्छेद 2.5 किलोग्रॅम वस्तुमानाचा 5 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान असलेला एक पदार्थ विराम अवस्थेतील 7.5 किलोग्रॅम वस्तुमानाच्या लाकडी ठोकळ्यावर आदळतो व त्याला चिकटतो आणि दोन्ही एकत्र सरळ रेषेत गतिमान राहतात. दोन्ही पदार्थांच्या आघातानंतरचा एकूण संवेग खालीलपैकी कोणता? दोन्ही पदार्थाच्या आघातानंतरचा एकूण संवेग हे आपल्याला काढायचं आहे आणि त्यासाठी पर्याय आहेत. ए 1.25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, बी 125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, सी 12.5 किलोग्रॅम मीटर पर सेकंद आणि डी आहे 0.125 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. हे 4 पर्याय आहेत आणि या ठिकाणचा योग्य पर्याय आहे सी 12.5. 12.5 हा योग्य पर्याय आहे, कारण दोन्ही पदार्थ आघातानंतरचा त्यांचा वेग जो आहे तो 12.5 सेंटीमीटर एवढा होतो. हाच प्रश्न इंग्रजीमधून बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. An object of mass 2.5 kg and velocity 5 meter per second collides on wooden block of mass 7.5 kg in stationary state and both stick each other. Then motion. Determine the total momentum of both objects after collision. Options are: first 1.25 kilogram meter per second, B 125 kilogram meter per second, C 12.5 kg meter per second, and D 0.125 kg meter per second. And correct option is C 12.5 kg meter per second. Now next, खाली दिलेला उत्तर काळजीपूर्वक वाचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. 2.5 किलोग्रॅम वस्तुमानाचा 5 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान असलेला एक पदार्थ विराम अवस्थेतील 7.5 किलोग्रॅम वस्तुमानाच्या लाकडी ठोकळ्यावर आदळतो व त्याला चिकटतो. दोन्ही एकत्र सरळ रेषेत गतिमान राहतात. आघातानंतरचा दोन्ही वस्तूचा एकत्रित वेग खालीलपैकी कोणता? आघातानंतरचा दोन्ही वस्तूंचा एकत्रित वेग, अगोदर संवेग विचारला होता, या ठिकाणी वेग विचारलेला आहे.
याच्यामध्ये फरक काय असतो, ज्या ठिकाणी वजन जास्त असते त्या ठिकाणी संवेग जास्त असतो. आणि ऑप्शन दिलेले आहेत, ए 8.5 मीटर पर सेकंद, बी 9.5 मीटर पर सेकंद, सी आहे 1.25 मीटर पर सेकंद आणि डी आहे 12.5 मीटर पर सेकंद. आता या ठिकाणी एकत्रित वेग विचारलेला असल्यामुळं वेग हा कमी येईल आणि तो सी या ऑप्शनमध्ये आहे 1.25 मीटर पर सेकंद. रीड द फॉलोइंग पॅसेज. Read the following passage and select the correct alternative. An object of mass 2.5 kg and velocity 5 meter per second collides on a wooden block of mass 7.5 kg in stationary state, and both the stick each other. Then what is the velocity of combination of both object after collision? एकत्रित वेग विचारलेला आहे, कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऑब्जेक्ट. ए 8.5 मीटर पर सेकंद, बी 9.5 मीटर पर सेकंद, सी 125 मीटर पर सेकंद and option D 12.5 meter per second. Here the correct option is C 1.5 meter per second. इथं पॉइंट आहे असं मानूया आपण. नंतरचा प्रश्न, स्तंभ 1 व स्तंभ 2च्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. एच उंचीवर जी, ए स्तंभ 1 मध्ये बघा, एच उंचीवर जी, बी एच खोलीवर जी आणि सी ध्रुवावर जी. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण शक्ती. आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय दिले मित्रांनो, जी इंटू 1-2 एच पर आर, 2 सर्वाधिक, आणि 3 आहे जी इंटू 1 - एच पर आर. आणि पर्याय दिले आहेत, ए बरोबर 1, बी बरोबर 2 आणि सी बरोबर 3. हे पर्याय जोड्या लावलेले आहेत पर्यायामध्ये. ए ला पहिली, बी ला दुसरी आणि सी ला तिसरी, हे पहिल्या पर्यायामध्ये आहे. दुसरा पर्याय काय आहे, A2, B3 आणि C1. आणि तिसरा पर्याय आहे A1, B3 आणि C2. चौथा पर्याय आहे A2, B1 आणि C3. तर यापैकी या ठिकाणी सी हा पर्याय योग्य आहे. म्हणजेच ए बरोबर 1, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 2. म्हणजे ध्रुवावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्वाधिक असतो. सिलेक्ट suitable alternative of correct pair of column first and column second. Column first, G at height h, B G at depth h and C G on pole. Column second, 1 G in the bracket 1 - 2h oblique R, 2 maximum, and 3 G in the bracket 1 - h oblique R, bracket complete. And options are A, A1, B2, C3,
B A2 B3 C1 and C A1 B3 and C2, and option D A3 B2 C1, and here correct answer is C A1 B3 and C2. Select suitable alternative ऑफ करेक्ट पेअर फ्रॉम कॉलम फर्स्ट अँड सेकंड. हे आपल्याला पेअरमध्ये जोड्या लावायच्या आहेत. योग्य जोडी कोणती असेल, पहिल्याची कोणती, दुसऱ्याची कोणती, तिसऱ्याची कोणती, असं आपल्याला निवडायचं आहे कॉलममधून. पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम असे दोन कॉलम दिलेले आहेत. आणि आता या ठिकाणी आपल्याला जी आहे, जी ॲट एच, जी ॲट हाईट एच किती असायला पाहिजे हे या कॉलममधून निवडायचं आहे. त्यानंतर सेकंड जी ॲट डेप्थ, त्यानंतर थर्ड जी ऑन पोल, म्हणजे ध्रुवावर जीची किंमत किती असते, तर ती सर्वाधिक असते, मॅक्झिमम असते. अशा प्रकारे हा प्रश्न झाला. नेक्स्ट, डिटरमाइन द करेक्ट ग्राफ अबाउट द टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली फ्रॉम अप. एकूण ऊर्जा आणि उंची दिली आहे. एकूण ऊर्जा टी म्हणजे टोटल एनर्जी या अक्षराने दाखवलेली आहे आणि उंची एच या अक्षराने दाखवलेली. हा पहिला ग्राफ बघा एच, आणि ऊर्ध्व दिशेला म्हणजे एक्स ॲक्सिस हा एच आहे आणि वाय ॲक्सिस टोटल एनर्जी आहे. बी मध्ये, डायग्राम बी मध्ये काय दिलेलं आहे, जो ऑब्जेक्ट आहे तो एका सरळ रेषेत गेलेला आहे, आणि सी मध्ये खाली झुकलेला आहे, आणि डी मध्ये एका सरळ रेषेत गेलेला आहे. करेक्ट ग्राफ अबाउट द टोटल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली फ्रॉम अप. Here D is the correct answer. Object A, B, B, C, C and D, D. उंचावरून मुक्त पतन होणाऱ्या वस्तूच्या एकूण ऊर्जेबद्दल अचूक आलेख खालीलपैकी कोणता. उंचावरून मुक्त पतन होणाऱ्या वस्तूच्या एकूण ऊर्जेबद्दल अचूक आलेख खालीलपैकी कोणता. वस्तू जर आपण वरून खाली सोडली तर पहिल्या आकृतीसारखी होते का, तिरपी जाते का नाही जात, उंच वरच्या दिशेला जाते का नाही जात, खाली अशी झुकल्या जाते का, ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे सीच्या नाही, डीच्या एका सरळ रेषेत जाते. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी हे खरं ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन. त्यानंतर प्रश्न 23वा, खालील आकृतीत दोन वेगळे ध्वनी तरंग दिले आहेत, त्यांच्या वारंवारता व पिच या संबंधी अचूक पर्याय कोणता. बघा या ठिकाणी एक्स अक्षावर वेळ दिलेला आहे, टाइम, आणि वाय अक्षावर विस्थापन. पहिल्या आकृतीमध्ये बघा ध्वनी तरंगाच्या आकृत्या आहेत दोन वेगवेगळ्या.
पहिल्या आकृतीचे निरीक्षण केले तर त्वरंग हे दोनच त्वरंग झाले परंतु उंच झाले आणि दुसऱ्या आकृतीमध्ये 3 तरंग झालेले आहेत परंतु त्याची जी हाईट आहे ती कमी आहे. तर पर्याय बघा कोणते आहेत, अचूक पर्याय निवडायचे आपल्याला. ए कमी बरोबर एफ एक्स पिच डॅश एक्स जास्त बरोबर एफ डॅश वाय पिच वाय आणि दुसरा पर्याय बी आहे कमी एफ वाय पिच एक्स जास्त एफ एक्स पिच वाय. सी आहे कमी एफ वाय पिच वाय जास्त एफ एक्स पिच एक्स आणि डी आहे कमी एफ एक्स पिच वाय आणि जास्त एफ एक्स पिच एक्स. तर या ठिकाणी ए हे करेक्ट उत्तर आहे. कमी एफ एक्स पिच एक्स आणि जास्त एफ वाय पिच वाय. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. In the following diagram, two distinct sound waves X and Y are given. Select the correct option about their pitch and frequency. In first diagram, only 2 waves are completed and in second 3 waves are completed. Therefore the options are first A less fx pitch x more fy pitch y, B less fy pitch x more fx pitch y, and C fy pitch y less fy pitch y more fx pitch x, and last option D less fx pitch y more fy pitch x. Here first A is the correct answer. Less fx pitch x more fy pitch y. नंतरचा प्रश्न बघूया. 50 किलोग्रॅम वस्तुमानाचा एक मुलगा 20 सेंटीमीटर उंचीच्या 30 पायऱ्या एका मिनिटात धावून चढतो. जी बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असल्यास त्या मुलाची शक्ती खालीलपैकी कोणती? ए 5 वॅट, बी 300 वॅट, सी 50 वॅट आणि डी 25 वॅट. 50 किलोग्रॅम वस्तुमानाचा म्हणजे वजन असणारा एक मुलगा आहे. 20 सेंटीमीटर उंचीच्या पायऱ्या 30 पायऱ्या आहेत. 20 सेंटीमीटरच्या 30 पायऱ्या एका मिनिटात धावून चढतो. जी बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असल्यास म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुलाची शक्ती खालीलपैकी कोणती? तर या ठिकाणी खालीलपैकी सी हे उत्तर करेक्ट आहे म्हणून मुलाची शक्ती सी 50 वॅट एवढी असेल. हाच प्रश्न इंग्रजीच्या माध्यमातून बघूया. अ बॉय ऑफ मास 50 kg रन्स 30 steps in a minute. In a 1 minute, height of each step is 20 cm. Then select the power of the boy from the following. G equal to 10 meter per second square. A 5 watt, B 300 watt, C 50 watt and D 25 watt. Here the correct option is C
50 वॅट. प्रश्न क्रमांक 25 बघूया. एका विद्युत वाहक धातूपासून खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे तारांचे 4 तुकडे बनविले आहेत. त्यांच्या रोधांचा चढता क्रम खालीलपैकी कोणता? रोध म्हणजे रेजिस्टन्स. पहिला आहे AL, नंतर आहे 3L. बघा, अशा प्रकारची आकृती आहे. पहिलं P आहे, P नावाची आकृती आहे. दुसरी Q आहे, तिसरी R आहे आणि चौथी S आहे. तर पहिल्या P या आकृतीमध्ये एम्पियर 1 एम्पियर आहे आणि L आहे. दुसऱ्यामध्ये 2A आणि 3L आहे. तिसऱ्या 2A L फक्त 1 आणि चौथ्या आकृतीमध्ये A/2 आणि L आहे. तर आपल्याला रोधाचा चढता क्रम लावण्यासाठी काय करावं लागेल? मग रोध बघा, या ठिकाणी 2 एम्पियर आणि L आहे. तर तो पहिला क्रम झाला. नंतर P 1 एम्पियर आणि L दुसरा आणि Q 2A आणि 3L आणि लास्ट आहे A/2 आणि L. म्हणजे अशा प्रकारे A हा पर्याय योग्य पर्याय आहे. RPQS हाच इंग्रजीमधून पाहूया. 4 distinct pieces of different dimensions are made from the metal as shown in the figure. Choose properly the option of ascending order of their resistance. त्या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे बघा, फर्स्ट डायग्राम P, सेकंड Q, थर्ड R and last S. In first diagram A and L, second 2A and 3L, third 2A and L, and fourth A/2 and L. Resistance, ascending order of resistance, the correct option is A, RPQS. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचे हे आपण प्रश्न बघितलेले आहेत. याचे स्पष्टीकरण पुढच्या सत्रामध्ये आपण घेऊया. फक्त तुम्ही प्रश्न आणि त्याचे ऑप्शन्स म्हणजे उत्तरं हे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मनापासून. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. आणि एक विनंती की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. मित्रांना पण सांगा. भेटूया पुढच्या सत्रात.